पेशेंट इधर सीरियस है, यहाँ कुछ सुविधा ही नहीं है। अभी हम लोग इतना लंबा कैसे जाएं? साइन बोले जाने को। मतलब कुछ चीज़ काट लिया था, बाकी इसको मालूम नहीं क्या हुआ था। यहाँ लाने पर खाली ग्लूकोज चढ़ाया, बाकी कुछ नहीं, बाकी कुछ भी नहीं। हम यहाँ से मतलब साइन लेके जा रहे हैं यहाँ से। डॉक्टर कुछ भी नहीं बोले, इनके पास कुछ भी है ही नहीं, न चेकअप करने कुछ मशीन ही नहीं है कोई चीज़ का। इनको मालूम नहीं क्या काटा क्या नहीं, कुछ मालूम नहीं, कैसे बोलेगा आपको। डॉक्टर कुछ भी नहीं बता रहे हैं, बोले सीधा साइन लेके जाओ, यहाँ हमारे पास कुछ भी नहीं है, खाली ग्लूकोज डाल दिए, दवा करके बस किए, बाकी कुछ नाही। मागच्या फेब्रुवारी महिन्यात 6 तारखेला माझा ॲक्सिडेंट झालेला, तर मी इथं या हॉस्पिटलमध्ये आलो, पण या हॉस्पिटलमध्ये माझा एक्सरे नाही, काही नाही. मला इथून लिहून दिला KMला, म्हणजे इथं काही सुविधा नाही. एवढं मोठं हॉस्पिटल असून काही सुविधा नाही इथं. मग डॉक्टरांचा आता पत्ता नसतं इथं. यामुळं मला 6 महिने आतापर्यंत भोगतोय मी. जिथं 4 महिने तिथं 6 महिने, म्हणजे 2 महिने मला एक्स्ट्रा भोगावं लागतं इथं. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 2 जी रुग्णालय आहेत प्रामुख्याने, एक रुक्मिणीबाई हे जे कल्याणला आहे आणि शास्त्रीनगर हॉस्पिटल हे डोंबिवलीला आहे. या खऱ्या अर्थाने डोंबिवली कल्याणच्या नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही रुग्णालय आहेत. 2007 पासून या रुग्णालयांमध्ये म्हणजे ही 2 रुग्णालयं, 4 छोटे दवाखाने आणि 13 आरोग्य केंद्र या महापालिकेमध्ये टोटल आहेत. आणि ह्याच्यासाठी ज्या काही डॉक्टर्स लोकांची आपल्याला गरज आहे, 2007 पासून 90 पदांची आपल्याला इथे गरज आहे. आणि ही जी 90 पदं आहे त्याला शासनाची मंजुरी अत्यंत आवश्यक आहे. ही जी 90 पदं भरायची आहेत ही महानगरपालिकेच्या अंतर्गत भरली जातील. त्याचा पगार असेल तो महानगरपालिकेकडनं दिला जाईल. अशा अर्थाची पत्र किंवा स्मरणपत्र महानगरपालिकेकडनं वेळोवेळी राज्य शासनाला गेली. किंबहुना मी उपमहापौर झाल्यापासून आयुक्तांना त्यांच्या पाठी लागून ही राज्य शासनाकडे पाठवली. शासनाला फक्त इतकंच करायचं आहे की या पदांना मंजुरी द्यायची आहे ना, त्यांच्यावर कुठला आर्थिक भार आहे. पण इथे केवळ विरोधी पक्षांचं शासन असेल, विरोधी पक्षाचा आमदार असेल आणि ह्याच्यामुळे जर शासन या डोंबिवली कल्याणकरांवर जरा अन्याय करत असेल तर हे सरकार शेवटी कोणाचं? आज आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आम्ही आज लोकांना सुविधा देणार तरी कुठून? आज रुक्मिणीबाईमध्ये कर्जत कसाऱ्यापासून पोस्टमॉर्टमसाठी लोक येतात. उल्हासनगरचं पोस्टमॉर्टमचं सेंटर बंद आहे. लाखाच्या संख्येमध्ये लोक इथे रुग्ण म्हणून येत आहेत, पण आम्ही त्यांना सुविधा देऊ शकत नाही. एक्सरे मशीन्स आहेत, सोनोग्राफीची मशीन्स आहेत, पण आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट नाही. आम्ही लोकांना काही सुविधा देऊ शकत नाही. जर एवढा छोटा निर्णय घ्यायला मुख्यमंत्र्यांना एवढा वेळ लागत असेल तर या राज्याचं पुढे काय होणार हे आपण ठरवावं.